बीड जिल्ह्यातला माजलगावचा भाग तसा सदन आणि बागायती शेतीचा परिसर, पण गेल्या 4 वर्षांपासून इथं अपुरा पाऊस पडतोय। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊसासारखं बागायती पीक काढून इतर पिकांकडे आपला मोर्चा वळवलाय। एकलदरा गावच्या गणेश बावणेंनी देखील यंदा 10 एकरांवरील ऊस काढून झेंडूची लागवड केली आहे। यापासून त्यांना जेमतेम 4 ते 5 महिन्यात किमान 15 ते 20 लाखांचा नफा हाती येण्याची अपेक्षा आहे। आज आपण बावणेंच्या झेंडू शेतीची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्यात जाणार आहोत। माजलगाव तालुक्यात एकलदरा गावी बावणे कुटुंबाची एकत्रित 60 एकर शेती आहे। ऊस हे या कुटुंबाचं मुख्य नगदी पीक, पण गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सलग कमी पडत असलेल्या पावसानं बावणे कुटुंबाची शेती संकटात आली होती। पाणी कमी झाल्यामुळे त्यांनी कमी काळात नफा मिळवून देणाऱ्या पिकाची शेती करायचं ठरवलं। एकत्रित कुटुंब पद्धतीतली 60 एकर जमीन आहे आणि त्याच्यापैकी 10 एकर झेंडू आहे, इथं 5 एकर आहे आणि दुसरीकडे 5 एकर आहे। सुरुवातीला इथं नांगरट केली, त्याच्यानंतर रोटावेटर केलं, रोटावेटर करून बेड तयार केले। अगोदर 5 फुटावरचं बेड आहे सर, आणि त्याच्यानंतर ड्रिप केलं, मल्चिंग केलं आणि त्याच्यानंतर 1 बाय 1 झेंडूची लागवड केलेली आहे। 60,000 रोपं लागलेले। यंदा बावणेंनी कमी काळात नफा देणारी पिकं म्हणून झेंडूची लागवड करण्याचा निर्णय घेतला। झेंडूची लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीची मशागत केली, त्यानंतर 2 महिन्यांपूर्वी रोपाची लागवड केली। यासाठी प्लास्टिक, मल्चिंग आणि ठिबकचा वापर केला। ठिबकवर केली सर, आपण 5 बाय 6 वर ठिबक केलंय आणि झेंडूची लागवड 10 बाय 6 वर केली। आपण 10 बाय 6 वर डबल लाईन लावली। सगळ्यात महत्त्वाचं पाण्याची अडचण होती, त्याच्यामुळे सुरुवातीला अगोदर विहीर खोदली। विहीरून सध्या आहे, पहिली एक विहीर होती ती 1.5 तास चलत होती फक्त, त्याच्यामुळे दुसरी विहीर घ्यावी लागली, ती आज 3 तास चलते आणि 2-3 बोर आहेत। बावणेंनी ठिबक तंत्राचा वापर करून कमीत कमी पाण्यात झेंडूचं पीक घेण्याचा केलेला प्रयत्न चांगला यशस्वी ठरलाय। झेंडूची लागवड त्यांनी 10 फूट बाय 6 फुटांवर केली आहे। याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं बुरशीचा अटॅक येतो, भुरी नावाचा रोग आहे तो, त्याचा अटॅक येतो आणि त्याच्यावर 6BA किंवा GA ची फवारणी करावी लागते। आणि B&B कंपनीचे याला श्रीरामपूरला कंपनी, त्यांचे शॉकर, ट्रिगर या औषधाची फवारणी। झेंडू पिकावर होत असलेला रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्यांनी रासायनिक कीटकनाशकांचे फवारे घेतले। यामुळे रोगमुक्त भरघोस उत्पादन घेण्यात त्यांना यश मिळालंय। पारंपरिक शेती करीत होतो आणि पारंपरिक शेतीत 3 वर्षापासून दुष्काळही पडलाय आणि काही जास्त उरना, कारण ऊस जर घेतला तर 12 महिने त्याला पाणी लागतंय आणि 12 महिन्यानंतर पाऊस काळ नसल्यामुळे एकरी 30 टनाचा ॲव्हरेज येत आहे। 1,500 रुपयाचा जर भाव धरला तर एकरी 45,000 रुपये व्हायला लागले आणि त्याचा खर्च एकरी 30 ते 35,000 येतो। 10,000 रुपये आपल्याला एकरी बाजारात पडायला लागलेत। त्याच्यात खर्च पाणी देणं हे तो काहीच नाही, फक्त खताचा आणि तोच खर्च धरला आहे आपण। म्हणून पारंपरिक पीक सोडून आपलं कुठंतरी आधुनिक पद्धतीकडे जावं म्हणून फुलशेतीकडे वळलो। झेंडूचं उत्पादन सध्या सुरू झालंय। झेंडूची विक्री स्थानिक तसंच मुंबई कल्याणच्या बाजारात सुरू झाली आहे। झेंडूसाठी एकरी 70,000 रुपयांचा खर्च त्यांना आलाय, तर झेंडूपासून एकरी किमान 2 ते 2.5 लाखांचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे, तर एकरी अंदाजे 1.5 लाखांचा नफा हाती येणार आहे। तर 10 एकरात किमान 10 लाखांचा नफा मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे। याला एकूण खर्च लागलेला आहे 70,000 रुपये आणि याच्यातून आता एकरी 70 क्विंटल निघल फुल आणि सध्या कल्याण मार्केटला फुल घेऊन जातो, 40 रुपये भाव आहे। बावणे पितापुत्रांनी रासायनिक खतांचा तसंच निविष्ठांचा खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती तंत्रातल्या जीवामृताचा वापर सुरू केलाय। यामुळे खर्चात बचत होत असल्याचं दिसून आलंय। 6 महिन्यापूर्वी परभणीला शिबिर झालं होतं, तिथून आल्यानंतर लगेच जीवामृत तयार करायला सुरू। आज 15 दिवसाला 200 लिटर एकरी देत होतो। काय फरक काय जाणवतो, म्हणजे खर्चामध्ये काय हे होतं? अर्धा खर्चाचा फरक पडतो सर। कशा पद्धतीचा खर्च? रासायनिक खताचे प्रमाण कमी लागतं याला जीवामृतमुळे, आणि पाणीचं पण प्रमाण कमी लागतं। पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढते आणि जीवन भुसभुशीत राहते। परभणीला 6 महिन्यापूर्वी त्यांचं शिबिर अटेंड केलं, त्यांच्याकडून पुस्तकही खरेदी केले आणि ते पुस्तकं वाचून त्यांचं शिबिर ऐकून
जीवामृत देण्याचा प्रयत्न करायला लागलो होतो आम्ही. जे रासायनिक खत लागतं ते आपला जेवढं पहिलं आपलं 1 पोतं लागत होतं तर आता अर्ध्या पोत्यावर आलो होतं. असं आहे. जीवामृतमुळं आपला फायदा होतो. खर्चाची बचत होते. बावणे यांच्या एकत्र कुटुंबाची शेती आहे. गणेश बावणेंनी शिक्षणानंतर वडिलांकडून शेतीची धुरा सांभाळली. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर शेतीची सुपीकता टिकवण्यासाठी देखील ते प्रयत्न करतायत. त्यांच्या शेती करण्याच्या निर्णयावर आई वडील समाधानी आहेत. सध्या आता काय फुलं आहेत ते चाललंय. त्याला भाव नाही फुलाला, कधी येतो कधी नाही येत, अशा ह्याच्यात चालू आहे. आम्ही आपलं शेती पाहतो, बघता चांगलं वाटतं. मुलांनी केलं म्हणजे आई वडिलाला चांगलंच वाटतं ना. पण आता बघायला लागला मुलगा, इतके दिवस मालक बघत होते. पाणीदार भागात बागायती पिकं घेणं बंद करून बावणे कुटुंबांना 10 एकरात केलेल्या झेंडू शेतीसारखा प्रयोग त्यांना लाखोचा नफा मिळवून देणारा ठरलाय. त्यांचा फुल शेतीचा प्रयत्न अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे. विकास माने, साम टीव्ही, बीड.